काल आमचे नांदेड येथे खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीमध्ये एक आढावा बैठक झाली। त्यामध्ये आदरणीय माजी आमदार माधवराव जवळकर साहेब सुद्धा होते। काल नांदेडमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आणि एक आमची रणनीती ठरवली की म्हणजे आमच्या प्रकारे कसं करायचं, कोणत्या उमेदवाराला घ्यायचं, काय नाही, काय करायचं, त्या आमच्या अंतर्गत रणनीती ठरलेली आहे। त्या अनुषंगानं आज जवळकर साहेबांच्या यांनी सांगितले की आज हिमायतनगरमध्ये आपल्याला मिटिंग घ्यायची आणि त्याचं मी अभिनंदन यासाठी करेन की नांदेड जिल्ह्यात पहिली मिटिंग आज जवळकर साहेबांनी हिमायतनगर येथे घेतलेली आहे। आणि जवळकर साहेबांचं काम आणि कामाची पद्धत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। सर्व याद्या विद्या सर्व बाबतीमध्ये परफेक्ट त्यांचं काम आहे। त्यांचे तालुकाध्यक्षाचे काम आहे आणि म्हणून ते आजच्या मिटिंगला जवळपास इथं 2-2.5 हजार 3,000 म्हणजे युवक मंडळी जमली होती। लास्ट आवरमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला यायला उशीर झाला आणि इतका वातावरण चांगलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 100-125 अर्ज आलेले आहेत आणि अजूनही येतील। नगराध्यक्षाच्या सुद्धा जवळपास 8-9-10 अर्ज आलेले आहेत। यातून एक अंदाजा घ्या की लोक किती इच्छुक आहेत, कारण या सरकारनं मागच्या सरकारनं निवडणुकाच न घेण्याचं ठरलं होतं। आता जवळकर साहेबांनी भाषणामध्ये सांगितले बाबा अजून काही सांगता येत नाही, पण निवडणुका त्याला आता यावेळेस घ्याव्याच लागतील, कारण न्यायालयानं त्याला चपराक दिलेली आहे। त्या अनुषंगानं जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, तुमच्या नगरपंचायत असो, आणि मी तुम्हाला आत्मविश्वास सांगतो की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचीच म्हणजे मंडळी निवडून येईल आणि सत्ता काँग्रेसचीच येईल। आपल्या पद्धतीमध्ये बैठक झाली ते पूर्ण हिमायतनगर झाली, पण बाकी जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आपली निवडणुकासाठी रणनीती चालू? काल आमचे नांदेड येथे